काट घाल. नमस्कार भावांनो, मी अशोक लोंढे. आजचं ब्लॉग बनवायचं कारण म्हणजे एकच, आज होता कर्जतचा बाजार. त्यामुळे आदित्य भाऊन मी निघालेलो कर्जतला. तेवढ्यात आमचं कर्जत मध्ये आगमन झालं. गोदड महाराज गल्लीत बाजार बसलेला दिसला. तिथं वेळ न घालवता आम्ही निघालो मग डायरेक्ट सरळ पुढं सनाना पिरिरी. त्यानंतर आम्ही गेलो मग बस स्टँडवर. आता बस स्टँडवर जायचं कारण म्हणजे एकच, आम्ही गेलतो अक्षय भाऊला आणायला. मग काय, तेवढ्यात आमची नजर पडली अक्षय भाऊवर. त्यांना घेऊन मग आम्ही निघालो सनाना पिरिरी बाजार तळात. अक्षय भाऊला भेटल्यापासून त्याचा काही फोन सुटाना. त्याचं जाऊ द्या, आदित्य भाऊची गाडी लावायची झाली बिंबळ भलतीच. खूप कष्ट घेऊन त्यांनी गाडी पार्किंग केली. तिथून आमची सवारी निघाली मग डायरेक्ट बाजार करायला. पण अक्षय भाऊ 17 बाऱ्या कोणाला फोन करतोय काय कळाना. आदित्य भाऊला पहिल्यांदाच आणला होता बाजारात, त्याला काही एवढा अनुभव नाही. मग मी त्याला म्हणलो, तो फक्त कॅमेरा पकडायचं काम कर, आम्ही बाजार करतो. त्यानंतर आम्ही डायरेक्ट गेलो मग माऊली शेटकडे. आदित्य भाऊ म्हणत होता मला खायला भोपळा घ्या. मग आपण त्याची बी इच्छा केली पूर्ण. मग आपली स्वारी गेली डायरेक्ट चण्याच्या दुकानात. तिथून घेतले आम्ही चणे आणि निघालो पुढे. बाजार झाल्यानंतर आम्ही थोडं मग बघितलं पोटा पाण्याचं. तिथून निघालो आम्ही डायरेक्ट मग चपलाच्या दुकानात, कारण आदित्य भाऊला घ्यायच्या होत्या चपला. कारण त्याला 3 महिने काही चप्पल नव्हती. चप्पल घ्यायची म्हणलं की काय आदित्य भाऊ उड्याच मारायला लागला. तिथून आम्ही चप्पल ही घेऊन निघालो मग डायरेक्ट घराकडे. अक्षय भाऊनी फोन ठेवल्यापासून जरा टेन्शन मध्ये दिसतोय. अक्षय भाऊ मग काना गेला आमच्या पुढं. कसं बस त्याला आवरलं आम्ही. आता तुम्ही म्हणता हा काय प्रकार, तर कर्जत तरत आलेला आहे जवळ, पाळण्याचं काम चालू आहे. मग काय, तिथून निघालो आपल्या गावाकडं आंबेजळगावला.